नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज अंडा राईस बनवणार आहे. त्यासाठी हे बघा, मी 6 अंडी फोडून घेतलेले आहेत, 2 टमाटा चिरून घेतलेले आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेले आहे, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, अर्धा लिंबू घेतलेला आहे, हळद घालणार आहे, धना पावडर घालणार आहे, लाल मसाला घालणार आहे आणि गरम मसालासुद्धा घालणार आहे आणि हा बेरकी मसाला, बेरकी मिरचीचा मसाला आणि ह्या वाटीने 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहेत. आणि हे बघा, पाणी मी बॉईल करायला ठेवलेलं आहे. हे बघा, मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे ना. ह्याच्यातला लिंबूचा एक तुकडा पण घातलेला आहे ना. हा एक लिंबू अर्धा पिळून घालत आहे मी त्याच्यामध्ये. आणि हे 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते पण मी आता ह्याच्यात शिजवून घेत आहे. हे बघा, भात मी शिजवून घेतलेला आहे, मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्राय करायला टाकायचं आहे. हे बघा, तेल टाकून तेल तापल्यानंतर मी हा कांदा घातलेला आहे. कांदा चांगला ब्राऊन कलर होईस तसं आपल्याला हे करायचं आहे ना. आता मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे. हे बघा, कांदा ना अद्रक लसूणची पेस्ट चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित. हे बघा, मी टमाटा टाकून घेतला याच्यामध्ये. कांद्यामध्ये चांगला मऊ होईस तसं मी त्याला परतून घेते. हे बघा, मी 1 चमचा मीठ घालत आहे. चांगला कांदा सॉफ्ट होईल तसं टमाटा आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे टाकत आहे आणि लाल तिखट 1 चमचा घालणार आहे. लाल तिखट 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि धनापूर 2 चमचे घालत आहे आणि गरम मसाला मी 1 चमचा घालणार आहे. हा बघा, 1 चमचा गरम मसाला. आता छानपैकी हलवून घेत आहे आणि अंडी फेटून घेतलेली आहे. हे बघा, छानपैकी मसाल्याला तेल सुटस्तोसर भाजलेला आहे ना. आता ही 6 अंडी मी फेटून घेतलेली आहे, ती घालत आहे त्याच्यात. हे बघा, मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि आता छानपैकी हलवून घ्यायचे आहे ना. मग आपलं हे बघा, हे आपलं झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये भात घालून सगळं मिक्स करून घेत आहे. हे बघा, आपला अंडा राईस झालेला आहे. मी आता कोथिंबीर वरून टाकताय आणि गॅस बंद करून टाकताय. हे बघा, माझं अंडा राईस तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.